तर आज व्यायाम चुकलेला आहे म्हणून ह्याची मस्ती बघा. मॅट बघा हाय ह्याचं म्हणजे ही सगळी का नाही अशी बसली का नाही निवांत. भाज्या कार्तिक रायफल ब्रह्मा मग ह्याची मस्ती चालू असते बाबाची. आणि ह्यांची मस्ती चालू असली की हो निवांत असतं. सगळं उलटं आहे कायम ते चालू असतं. ही असं मॅट उचलतो शिंगानं आणि खेळत बसतो. शिव बाबा ह्या मॅटवर आहे म्हणून मॅट पलटी देत नाही. आणि गव्हाण फुडली आली आता मॅट लागला ही करायला फाडा. काय झालं रे ढिला झाला काही. चल बाय बा चल. ओके बस खाली आता बस खाली. उठूनच का नाही ब्रह्मा अशी बसली निवांत. अशी बसली का नाही लय भारी वाटत. चलो हो 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 कुठं निघाला आहे. तर रायबा शेटचा आज आहे दुसरा दिवस व्यायामचा. तर मैदानात काढायचं आहे साहेबांनी म्हणून जरा स्टॅमिना वाढवायचा आहे. म्हणजे हलका करायचा जरा वजन कमी करायचं आहे. बघा किती दिवस व्यायाम घ्यायचा वगैरे वगैरे. थांबा जरा. आणि लागला आज बाजाला पण देणार आहे व्यायाम. परत कार्तिकला चालवायचा आहे. सुलतान यायला लागला आहे. सुलतान पण म्हटलं आम्ही टायराला आणणार आहे. तर आज MP आलीत मदतीला. आज कोण ना कोण एक लागतंच. एकट्याच काम नव्हे जरा उचला दे नाही उधळेल. बघा आता घेतो चुकून. बाबानं फेस वाढला मी एकटा जाता काय झाले पुढं बघा आज मागं बसलं टायराव की पुढं येईना. मग आता काय करणार आहे खाली जाणार आहे आणि मग मागे येताना टायराव बसणार आहे. मग त्यात ध्यानात येते लय दमवले बाबा. एकटा असलं की लय दमवतो इकडे. मग आता काय केलं मी जायला लागलो पुढं. हे बघा असं चालतं कसा शेट नात करते हो शेट. आज दुसरा दिवस आहे. मागे येताना बसतो दमवलोय. आणि आता वाजलेली बघा बरोबर 8. काल तसं व्यायाम पडलेला त्याला 10 साडे 10 11 वाजता व्यायाम पडलेला. आज म्हणजे लवकर आज 5:30च आलेलं शेत. अजून जरा ह्याला द्यायचा आहे भाज्याला. बरं कार्तिकला जरा चालवायचा. मागचं व्यायामाचं शेड्यूल चपलं काल ह्याला चालवलं आहे रायफलला ब्रह्माला आणि ह्याला. आज ह्याचा दुसरा दिवस नाक करते काय हाय गे. आता त्याचबरोबर आपला पण व्यायाम होतोय. रायफलचं मैदान लवकरच आहे. मग रायफल आज काय नाही चालू ना. चलो खाली जाताना बघा बघा एकटा एकटा आणि जाताना गोड बघा साहेबांची काय घुमत निघाला घुमत आणि बसलो टायरवर. विषयच नाही त्याला एकदा कळच करेल माझी कळ नसते त्याला काय मला मग कळ यायला टायरवर बसलो आणि मग माती बांधली विषय झालं. हे बघा इथं बघा माती बांधली. चल राय बा आहे का नाही. आता भाऊ येतो म्हणलेली त्याला काय बहुतेक काम निघाले महत्वाचं. ते म्हणलेला सकाळी उन्हाच्या आधी येतो बघा. आता चला चालू होतो नंतर 1 2 3 4 राऊंड मारलीत. आज फेस आला बघा साहेबास. आणि बरोबर 100 फूट राहिलं म्हणजे आता हे समजा निकाल रेषे तिथनं 100 फूट राहिलं की गडी लगेच त्या नारबशी असं म्हणजे त्याच्या मागं बाहेर वाडा बघतोय. आणि मैदानात पण तसंच केलं त्यानं 3 वेळा. असं 100-150 फूट राहिलं निकाल रेषा गोळी गद बाहेर जातो तिथून. त्याला पर्याय काय करायचं डोकं चाललं ना. त्याला ठाम बैल गाठला पाहिजे एकदम असा हा. तेवढंच जरा ते लय जात हुशार तेवढंच ध्यानात ठेवते. आता बघ की 3 वेळा मारा 3 वेळा तिथनं बाहेर जायला बघितलं. मग जरा 2-3 फटकं प्रसाद दिला आहे मग आलाय आता जरा कुल हो. आता तिथं आता आज दिवसभर विश्रांती बाळा. हा शिरा कसे दिसायला लागली ते पाहिजे शिरा काय दिसतो. शिवरा दिसल्याशिवाय बैलच पळत नाहीत. तर आत्ता सुलतानला घेऊन आलो बघा इथं आणि टायर तसं सोडला कारण की खाली येताना आला आहे त्याच्यावर टायरवरच बसून आलो आम्ही. आमची माग वळला घोड्यानं 2 पाय वर म्हणजे ते त्याला वाटलं काय माहिती का पळायचंच आहे. हा घालायला लागली असं वाटलं त्याला म्हणून आता येणे म्हटली ते कॅन्सल कारण की जर निसाटलाच गेला इसनीला पण आवरण आता ते. तर टायरासकडे जाणार कुठं मुशटच्या घराकडे जाणार डायरेक्ट तिथं. समजा काही दाहू बी वाडाकडे पाय बी डोसक्याला ताप नको म्हणून कॅन्सल पाट्याला आणलेला 1 नंबर.
लागलं का वर असं खंबे वाट वळवा तेव्हा पाय किती वर केलेलं हा एवढा तार शीट येतो तरी सुटली बरं झालं सोडली नाहीच यो बैल होता बरोबर दुसरी असती तर पण हे ना अवघड झाले विषय काय झालाय तर अमूल शेड म्हणते ते जोत्यात बैल बसणार नाही त्या टायराच्या ह्याच्यात बघ्या नाही बसला तर मग आणायचं असं मग 2-3 राऊंड मारतो मग चालू होत चल चल आमल्या आकड जरा त्याला आमल्या नाही तर त्या रायफलला मारेल बघ सुलतान तिथं हे जागा बांधायला चाललाय अरे गावात बघ की रे बाज्या आईच्या गावात 12च्या भावात इकडे बांधवली हा लय दिवसातनं म्हणजे लय दिवसातनं म्हणजे तर राम ठोकलेला बाजाला की आता आता हात जोडलं बाहेर पुढं पाऊस आत्ता बाहेर काढला बघा ते पण एक नियोजन करायचं साहेबांचं म्हणून थांब पाय अडकले कसला फ्रेश रे माझ्या मागे सर पाटील तिकडे रोटर मारला त्या ह्यानी शेजाच्या रानात त्याच्यात हाणू सुलतानला ह्याला हाणू मग ओके नाही तर रायबाला हाणू हा तुला वाटतं नाही बसणार का असून चाला येणार नाही का टायर टटेल टायर टटेल काय पायाला लय दिवसातनं आमल्या कवा चालवलेला ह्याला व्यायामला मी त्याच्यावर नाही त्या मैदानच चालू आहे आमल्या संकट माग वळायचं नाही तेवढं करा एक हाईच नेला माझ्याकडेच 2 ठेवली का नाही मग पाकच ओढ लागत नाही कारण की 2 जण ओढत असतो आपण हे दिवसात भाषा चाल बरं वाटतंय व्यसन बदलायचे होईल का ही लय घालवून ही आत्ताच आहे का दुपारचं बरं ही लय घालवून मग त्याच्यावर व्यायाम द्यायला म्हणून मी ते तो वाट बघून रायबाला एकट्यालाच झोपलांना चालू केलं तर त्याचा जास्त व्यायाम असतो नका ते एक मोकाळा 4 मारली एक मोकाळा मारला म्हणजे त्याला काढायला आणि परत 3 बसून मारली काय जण कसं पाडले मारे दिसत होतं आईला ह्याच्यानं कुणाची नजर लागली सगळी तेच काढला थांबते आलाय तरी जोत्यात आता बघ्या फक्त मागं वळ की भ्या वाटते आम्हाला बाकी काही विषय नाही खेळ केला हा गाले काय कशाला बस मग वागतो टाकू काय माग दावे ये बाज बस बसलास चल समोर धरून बस नाही चालतो ते काठी घेतात थांबी देऊ काय आमल्या धर द्यायला जाईल बघ नुसतं देऊच मागं आयला असलं भारी वाटतं माहिती आहे का भाज्या असा नुसता चालताना जरी बघितला तरी हा विषय झाला नाटकर्ती काय आपलं काळीच आहे नुसतं खायचं हागायचं व्यायाम करायचा बघ मैदानात मनातील तेव्हा पळ दोन राऊंड मारे फक्त सुरुवात लागा ह्यो सुलतानला त्याच्या आईला त्याच्या कसला भारी व्यायाम झाला असता सुलतानचा
जोरात भारी वाटते ना माग बस हा उधळून काय वाटतं काय नाही लात नाही मारत अशी नाही लात कधीच मारली नाही तिने अशी लात हा म्हणजे असं कंटिन्यू 15 दिवस मारल्यावर येणार की सर एका रेषेत का नाही त्याला कळालं किंवा सर चालायचं आहे येणार की का नाही येणार हा करा प्रयत्न हा या सरीतनं चालवायचा कंटिन्यू सरळच आज त्याला बरं वाटत असेल ना रे त्याला काढतो धुवून आता मस्तपैकी स्वच्छ करतो आज नाही रायबाला दोघांना काल घातली ब्रह्माला अंघोळ अर्धा तास गेला अर्धा पाऊण तास धुवायला त्याला एवढा घाण झालेला सर केवढी पडल्या बघी बेंडाळे हो हो थांबू हो थांबू बेंडाळी तू बेंडाळी मी धरू काय मी कसं करत असं बसलायस मच्छी बिच्छी का आज बसलो म्हणून गोळा आलं वर बेकार आहे एवढा काय सगळं आवरून झालं माझं शेड किती लावली माहिती का आपली साला तू साला बसतोच कुठे थांब की आता मी धरतो की मग तू बस माग टायरमध्ये बस जा भाज्या कसं वाटतंय भाज्या इकडे बघ काय झालंय भाज्या बसून आहे जवळजवळ महिना 2 महिने झालं बसून आहे बैल त्यामुळे दमला बघा एकाच गाड्यात आता काय करतो खाली जातो आणि थांबवत बस करतो उद्याने चालवतो 2 वाजता कसा आवाज यायला लागला बघा तसा जरा व्यायाम घेतला पाहिजे त्याचा 15 दिवस मग स्टॅमिना वाढेल बघा करायचा प्रयत्न तर साहेबाचं घेतला बघा व्यायाम मस्तपैकी 2 राऊंड मारलं शिरा बघा का ह्याच्यात तिथे फुगलेले साहेबांच्या लई शिरा मागं तर लई दिसते तर मागं जायला भ्या वाटतात मारेल तर आता राहिला हे शेट कर ह्याला आता नाही आता ऊन पडलेले ह्याला आता संध्याकाळी 5 वाजता आणतो चालवून यासून बघा स्वच्छ धुतलाय काल चला जरा गार होते भाज्या खाद्य ठेवतो सगळ्यासनी पाणी पाचतो वैरून टाकतो चलो घर तर काल अचानक टाकला फेरा ह्याला आपल्या रायफलला आणि सुलतानला कारण की मैदान करायचं होतं आपल्याला मग सुलतान शेट दावीनं थोडाफार गंड होतो म्हणून डायरेक्ट मैदानात पळवण्यापेक्षा आपण असं करू फेरा काढू तर तिथं गेलो फेऱ्याला ह्या साहेबासून टाकला पहिल्यांदा डावीनच सुलतानला उजवीन टाकला तर ह्यानं स्पीड वगैरे बऱ्यापैकी लावलं उजवीनं जी स्पीड लावतोय ते काही ह्यानं बाबांना डावीनं लावलं नाही स्पीड तर महत्वाचं सळला पळाला त्यात काही विषय नाही म्हणजे दोन्ही खांदी पळतोय येऊ फक्त आपण काय केलं जास्त उजवी फेरं टाकली मग डावीनं अजून एक आधीमध्ये फेरं टाकलं तर लागल सुराला आणि परत काय केलं कारण सुलतानला हाय उजवी स्पीड जास्त आपलं डावी स्पीड जास्त आहे मग सुलतानला डावी टाकला आणि ह्याला उजवी टाकला सुलतान शेट गेलं बाहेर झालं कल्याण आता तेव्हा मैदान केलं कॅन्सल आता बघू पायरा बघायला चालू आहे साहेबांनी त्या साहेबांचा व्यायाम चालू आहे त्याचा व्यायाम चालू आहे चला आता घेतो भरा आवरून वेळ झाला आहे आणि मा साहेबांनी घेऊन जायचा दवाखान्यात त्यात कोंबडा मागं लागतो बघा आपला टॅग्या आहे का तिकडे गेला आणि चला सकाळची कामाची ड्युटी कशी असते ही म्हटलं आज शेअर करा तुमच्याबरोबर इथनं सुरुवात असते सकाळची त्यामुळे सकाळला लेट होतो लय म्हणजे घरी जायला टॅग्याचं निम्म भ्या वाटते समागे
आई तर आता हे सेशन झालेलं आहे. इथे सगळी स्वच्छता झाल्या. आता 2 नंबर हे घ्यायचं, तर 3 नंबर तिकडे जायचं गायांच्याकडे. कारण शेळ्या सोडायच्या आधी खाद्य वगैरे वर ठेवावं लागतं, नाही तर धुळा उठली शेळ्या. आता हे खाद्य बारडी वगैरे ठेवलेले ठेवतो इकडं वर, प्रत्येक वर ठेवतो. चला ते कोंबडं जसं हे कुत्रं जसं मागं लागलं तसं कोंबडं पळतं, त्यामुळे मागं लागतं. चिके हे आईला आई गे तर इतकं धावते बेकार उकडायला लागलेली. एवढं पाणी उकडायला लागले, घराची जायचं आहे मासाहेबासून दवाखान्यात. आता संध्याकाळी व्यायाम देतो सगळेजण 5-6 वाजता. चला बरोबर आता हे सेशन. आई तर आता हे झाले बघा मस्तपैकी स्वच्छ. आता बाहेर गायांचा आवरायला परत कोटा करायचा. चला लय धावते भाई, भयानक असं धावतोय ना. त्याला आवाज आले काय करणार ते ब्या घामाईवर. लाले उठ आता. आता चला इकडचं आवरायचं, ही गावाला साफ करायची. माझं आधी असं असतं की मी जर आलो लवकर, म्हणजे मीच असतोय आलो पहिल्यांदा आधी सगळी स्वच्छता करून घेतो, मग ह्यासनी खाद्य पाणी कुट्टा वगैरे तोपर्यंत आधी स्वच्छता किती पण वेळ होऊ दे. चला घेतो आवरून आता बरोबर. मस्तपैकी स्वच्छता झालेली आहे इथली. आता गव्हाण पण साफ केले. आता राहिलं कुट्टा. आता कुट्टा करून घ्यायचा, मग पाणी दाखवायचं, कुट्टा टाकायचा.
त्याचं बघा काय चाललंय. नुसतं लोळते चिखलात सगळे. तर विषय असा झाला, आपण व्हिडिओ चालू होता म्हणजे मी कॅमेरा सेट करून ठेवलेला, मग त्यात मोबाईल झाला स्विच ऑफ, कळालंच नाही. मग सगळं आवरून झालं. मी आता घरी जाऊन दूध घेऊन आलो. सगळ्यांनी दूध पाजलं, सगळ्यांनी म्हणजे ह्याला रायफल आणि कार्तिकला दूध पाजलं. बसलेली रवत करत निवांत. मग दूध घेऊन आले, उठली ती आता सवय लागली त्याच्या दुधाची. हे साहेब गावान लागली फोडायला, फोडलीच गावान सुरुवात केली बघा. काय नका राही बा, 100% गावान फोडणार. आणि हे दररोज गावान इकडं असत्या, तिथून इकडं ढकलायची झाली. व्यायाम दिला ना आत्ता, व्यायाम म्हटलं संध्याकाळी द्यायचा, कारण गायला घेऊन जायचं दवाखान्यात. आबाळ पण आले भरपूर. इकडचं बाळा सगळं झाले. आता कोंबड्यांचं तेवढं राहिले, कोंबड्यांचं पाणी बहुतेक डेपुडी येऊन गेले दिसते. काय कळे ना. चला, हे बघू शकता मस्तपैकी स्वच्छता झालेली आहे. इकडे गायांचं पण आवरून झाले. सगळे निवांत बसले फिरवत करत. काय आले. तर आता ईश्वरपूरला निघालेलोच. डेपुटी साहेबांचा फोन आला, खाली जाऊन दाजी तेवढी बुद्धून येतात. उन्हाळा चालू आहे, एका सरीला पाणी चालू आहे. आता आम्ही निघालो खाली गाडी बदलायला. हे होऊ शकताय. सगळ्यांनी राणी तयार केली. रान केवढं मोकळं दिसतंय. नाथा पाटील चौक आहे, टॅमॅडो, नाथा भाऊ कशी दिसते टॅमॅडो. लय मोठी बाग आहे. केवढी लागली तिला आत्ता सफारी एवढी. आईच्या गावात बाग सपत्या का नाही. हां तेच की मला कर. हां, ह्या घरापासून बाग चालू त्या बघा. ती कुठं सपते बघा. ट्रॅक्टरच्या पुढे जाते अजून बघा. आईच्या गावात 12च्या भावात उसाची पुढे जायचं. मला कर आला का. तुझी बाग आहे जास्त आहे, एवढी मोठी बाग लागली का. किती जण आहे तुम्ही? 4 जण आहे ना. 4घांनी केली ना ते बघा. उसाची पुढे आहे. 4घांनी म्हणजे 4 भाऊ आहे ती. प्रत्येकाचे 25 म्हणतात म्हणजे जाते की 2-2.5 एकर शेत आपण जवळ केलं ना बरं का. त्या रानात वाईच उत्पन्न निघालं नाही, वाईच पैसा मिळाला नाही भयानक. अजून त्याचे पैसे कोणी आजच खाते आम्ही. ढबूचं तसं काय नाही. मिळालं पहिले ह्याच्यात पैसे आपल्याला. परत दुसरी बाग धरली, दुसऱ्यात मिळालेलं सगळं गेलं. परत तिसरी धरली, तिसऱ्यात थोडं मिळालं. परत चौथी धरली, चौथ्यात पहिल्यात मिळालेलं, दुसऱ्यात मिळालं, तिसऱ्यात मिळालं, त्यातलं सगळंच गेलं. तेव्हापासून रामराम. ही जिंदाबाद गन्ना, जिंदाबाद गन्ना. नो का हो का. इथं तिथनं दिसतं ना, इथं आलो दारी करायला लाईट गेली बघा. लाईटनं तर असलं पिडलंय. सकाळपासून 4-5 वेळा गेली आणि इथे येऊन बसली बघा. आणि दार धरायचं म्हणजे पाणी चालू पाहिजे तर दार धरायचं. काय झाले रानाला ते असे हे झाले रे, भडाळले या, त्यामुळं दार धरा येईन. वल झाली पाहिजे जरा.